शब्द थांबतात, डोळे भरून येतात, कारण इथं आहे मारुतीचं चैतन्य. नमस्कार मित्रांनो, मी बोलतोय सिरसाळा हनुमान मंदिराबद्दल. जळगाव जिल्ह्यात असलेल्या बोदवड तालुक्यातील सिरसाळा या छोट्याशा गावात वसलेलं श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर सध्या हजारो भक्तांचं श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. स्थानिक माहितीप्रमाणे अनेक वर्षापूर्वी गावाजवळील नदीतून एक दगडी मूर्ती मिळून आली होती. ती मूर्ती निंबाच्या झाडाखाली ठेवण्यात आली आणि त्यानंतर तिथे हनुमंताचं मंदिर उभं राहिलं. विशेष बाब म्हणजे या मंदिरावर कधीच शिखर बसू शकत नाही. अनेक वेळा शिखर बांधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्येक वेळी शिखर पडत असल्यामुळे आजही हे मंदिर उघड्या आकाशाखालीच आहे. त्यामुळे या हनुमंताला स्वयंभू आणि जागृत मानण्याची लोकांची श्रद्धा दृढ झाली आहे. स्थानिक भक्तांच्या मते येथे आलेल्या भक्तांना संकटातून मुक्ती मिळते, नवस पूर्ण होतात आणि मानसिक शांतीही मिळते. या मंदिरात दर शनिवार आणि मंगळवार हजारो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. काही लोकांच्या मते हे मंदिर समर्थ रामदास स्वामींच्या काळातील असून त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असावी, असा विश्वासही काही भक्त व्यक्त करतात. सिरसाळा हे गाव आता हजारो भक्तांची आशा आणि विश्वासाचं स्थान बनलं आहे. संकट समय हाक देणारा हनुमंत असा भाविकांचा दृढ विश्वास आहे.